आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा, आज आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातली जी पूजा मांडणी असते गुरुवारची, लक्ष्मीची पूजा मांडणी, तर त्या पूजेखाली एक चिन्ह काढायचं आहे। हे चिन्ह कसं काढायचं आहे, कशाने काढायचं आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर आपल्याला आज माता लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे आणि ते कसे करायचे आहे त्यासाठी आपल्याला कुठले कामं जे आहेत ते आवर्जून करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल, पण ही तुम्ही कामं जे आहेत ते अवश्य करा। खूप साऱ्या महिलांना असा प्रश्न पडतो की जर आम्ही उपवास नाही केला आणि जर आम्ही पूजा मांडणी केली किंवा इतर सेवा केल्या तर आमचं व्रत जे आहे ते सफल होईल का, किंवा जे व्रत आम्ही करतोय मार्गशीर्ष महिन्याचं त्याचं फळ आम्हाला मिळेल का, किंवा तसं चालेल का। तर लक्षात घ्या, उपवास जरी तुम्ही केलेला नाही तरी चालेल, पण तुम्ही पूजा मांडणी करू शकता, काहीही हरकत नाही। उपवासापेक्षाही जास्त तुम्ही जी सेवा करताय देवीची त्याला खूप महत्त्व आहे। त्यामुळे हे तुम्ही मनातून काढून टाका की उपवास केला तरच व्रत केलं असं असतं, असं बिलकुल नाही। त्यामुळे तुम्ही फक्त आज पूजा मांडणी करा तरी चालेल। मार्गशीर्षमध्ये आता यावर्षी 2024मध्ये 4 गुरुवार आहेत, तर 4ही गुरुवारी अशी तुम्ही छान पूजा मांडणी करा। पूजा मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो बघू शकता। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही पूजा मांडून होते। तर तुम्ही अशी पूजा मांडणी करू शकता। लहान बाळ आहे, फीडिंग घेते बाळ, किंवा तुम्ही म्हणजे आता वय झालेलं आहे, पण व्रत करताय तुम्ही, पण आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला काही कारणांमुळे उपवास करणं शक्यच नाही आहे, तर तुम्ही अवश्य पूजा मांडणी करा। आणि ज्या मी काही गोष्टी सांगणार आहे तुम्ही आज आवर्जून करा। बघा, माता लक्ष्मी याने प्रसन्न होते। त्यामुळे बघा, उपवास केला तरच व्रत असतं असं नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, आज काही शुभ गोष्टी करायच्या आहेत। आणि पूजा मांडणी पण ना तुम्ही सकाळपासून अगदी आज कधीही करू शकता। रात्री 12 वाजायच्या आत मात्र तुम्हाला हे करायचं आहे। जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता। आणि काही कारणांमुळे जरी तुम्हाला पूजा मांडणी करायला पण वेळ मिळालेला नाही तरी देखील तुम्ही हे बाकीचे जे गोष्टी आहेत त्या आवर्जून करा, जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या करा। बघा, आपल्या मनातला भाव हा खूप महत्त्वाचा असतो। तुम्ही उपवास करत आहात की नाही हे महत्त्वाचं नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। दुसरा पडणारा खूप मोठा प्रश्न म्हणजे विधवा महिलांनी हे व्रत केलं तर चालेल का, पूजा मांडणी केली तर चालेल का। बघा, विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात। तुम्हाला उपवास जमत असेल तर उपवास पण तुम्ही करा, उपवास तुम्हाला नाही जमत आहे, तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे, अवश्य तुम्ही करू शकता। कुठलीही मनामध्ये शंका न ठेवता तुम्ही पूजा मांडणी करू शकता। किंवा तुमच्या घरामध्ये म्हणजे बाकीचे सदस्य असतील, तुमची मुलं असतील, त्यांच्याकडून तुम्ही मांडून घ्या पूजा, काहीही हरकत नाही। तुम्ही स्वतः मांडली तरी चालेल, कसलीही शंका मनामध्ये ठेवू नका। कारण अशा अनेक कमेंट विचारल्या जातात की विधवा महिलांनी हे व्रत केलं तर चालेल का, पूजा मांडणी केली तर चालेल का। अवश्य तुम्ही करू शकता। मासिक धर्म असेल त्या महिलांनी काय करायचं, आता समजा बऱ्याच महिलांना असं होतं की पहिल्या गुरुवारी किंवा कोणत्याही गुरुवारी येऊ शकते पिरियड किंवा मासिक धर्म, तर तुमच्या घरामध्ये तुमचे पती असतील किंवा तुमची मुलं असतील, इतर सदस्य असतील, किंवा तुमच्या मैत्रिणी असतील, त्यांच्याकडून तुम्ही ही पूजा मांडणी करून घेऊ शकता, काहीही हरकत नाही। तर बघा, आज आहे मार्गशीर्षमधला गुरुवार, तर सगळ्यांना माहीत आहे आज खूप छान असा दिवस आहे आणि मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही या गोष्टी करत चला। सगळ्यात पहिलं म्हणजे आपला उंबरठा जो आहे तो जरासा तुम्ही ओल्या कापडाने पुसून घ्या। त्यावरती थोडंसं हळदीचं लेपन करा, म्हणजे हळदीमध्ये पाणी किंवा गोमूत्र टाकून हळदीने आपल्या उंबरठ्याला छान असं लेपन करायचं आहे। लेपन करणं शक्य नसेल तर हळद घ्या, कोरडी हळद घेतली तरी चालेल, आणि एक स्वस्तिक आपल्या उंबरठ्यावर काढा
स्वस्तिकमध्ये 4 बिंदू काढा आणि बाजूला 2 उभ्या रेषा काढा. आपल्या मुख्य दरवाजावर पण आपल्याला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे. शक्य असेल तर हळदीमध्ये गोमूत्र किंवा पाणी मिक्स करून हे तुम्ही स्वस्तिक उंबरठ्यावर आणि तुमच्या मुख्य दरवाजावर काढू शकता. शक्य नाही तर कोरड्या हळदीने तरी काढा. एवढं तरी आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर ना आपल्याला काय करायचं आहे, आपला मुख्य दरवाजा जो आहे तर त्याच्या बाहेर हळदीने म्हणजे हळदीमध्येच पाणी किंवा गोमूत्र टाकून अशा प्रकारे एक छोटासा गोल काढून घ्यायचा आहे. हातानेच आपल्याला फरशीवरती एक गोल काढून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला असा गोल काढून घ्या. म्हणजे ज्याप्रमाणे आपण असं सारवतो ना तसं आपल्याला एक छोटासा वर्तुळ काढून घ्यायचा आहे, भरीव वर्तुळ काढून घ्यायचं आहे. आणि त्यावरती आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवसभरात तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ ऐकणार आहात, तुम्ही लगेचच एक दिवा घ्या, हळद घ्या, त्यामध्ये पाणी किंवा गोमूत्र टाका आणि तुमच्या दाराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला अशा प्रकारे छोटासा असा भरीव हळदीचा वर्तुळ काढा, गोल काढा आणि त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. मातीची पणती असेल तर खूप उत्तम. मातीची पणती नाही तर कुठलाही साधा दिवा घ्या, घरातला कुठल्याही धातूचा घ्या आणि तो प्रज्वलित करा. आज दिवसभरात करा आणि संध्याकाळी 6 नंतर तर अवश्य असा हा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. शुभचिन्ह जे आहेत, लक्ष्मीची पावलं, कमळ, त्याचबरोबर गाईची पावलं म्हणजे गोपद्म, हे पण तुम्ही काढायचं आहे. छोटीशी का होईना रांगोळी घराच्या बाहेर काढा तुम्ही, किंवा तुळशीची रांगोळी असते ती तुम्ही काढा. साचे मिळतात रांगोळीचे, तर त्याने तुम्ही काढू शकता. एखादी तरी रांगोळी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि तुमच्या देवघराच्या जवळ काढायची आहे. कारण बघा, शुभदिनी अशा प्रकारे रांगोळी अवश्य आपल्या दारासमोर, आपल्या देवघरासमोर काढायला पाहिजे. त्याचबरोबर हळदी आणि कुंकवाची पावलं काढा. मुख्य दरवाजाच्या बाहेर पण काढू शकता तुम्ही. म्हणजे काय करायचं तर जे साचे असतात त्याने तुम्ही काढू शकता. जी लक्ष्मीची पावलं असतात तर 1 पाऊल कुंकवाने 1 पाऊल हळदीने असं तुम्ही काढा. आणि जे आपण गौराई येताना जशी पावलं काढतो घरात हळद कुंकवाने, तशी तुम्ही आजही काढा. मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही अशा प्रकारे पावले काढा आणि ती हळद कुंकवाची पावले तुम्ही देवघरामध्ये नेऊ शकता. तर अशा प्रकारे ही जी महत्त्वाची कामं आहेत ती आपल्याला करायची आहेत. त्याचबरोबर बघा, पूजा मांडणी तुम्ही करू शकता. मी आधीच सांगितलं, व्रत करा किंवा नका करू, उपवास करा किंवा नका करू, पण पूजा मांडणी तुम्ही अगदी साधी सिंपल करू शकता. एक कलश घेऊन फक्त आपल्याला तांदळावरती त्याची स्थापना करायचं आहे देवीचं स्वरूप म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातली जे गुरुवारचं पुस्तक आहे, व्रताचं पुस्तक, ते तुम्ही आवर्जून आणा. भले तुम्ही पूजा मांडणी करा किंवा करू नका, पण हे जे पुस्तक आहे त्यातलं देवी महात्म्य जे आहे, महालक्ष्मीचं महात्म्य आणि महालक्ष्मीची जी कथा आहे गुरुवारची, ती अवश्य तुम्ही वाचायची आहे. वाचणं शक्य नाही आहे तुम्हाला, मासिक धर्म आहे किंवा इतर कारणांमुळे तुम्हाला शक्य नाही आहे, तर ते तुम्ही ऐका तरी. जी व्रतकथा आहे ती घरामध्ये तुम्ही लावा आणि ती ऐका. त्याचे स्वर जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये पसरले पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे. उपवास करण्याला एवढं महत्त्व नाही आहे एवढं त्या कथा वाचण्याला किंवा ऐकण्याला आहे. त्यामुळे अवश्य तुम्ही हे करायचं आहे. तुम्हाला पूजा मांडणी जमली जरी नाही करायला, तरी देवघरामध्ये बसून फक्त तुम्ही हे व्रतकथा जी आहे ती मनोभावे ऐकायची आहे आणि देवीची आरती मात्र आपल्याला चुकवायची नाही. सकाळी करा, त्याचबरोबर संध्याकाळी तुम्ही देवीची आरती म्हणायची आहे. त्याचबरोबर एखादी खीर तुम्ही आवर्जून गुरुवारी करायची आहे. आज संध्याकाळी म्हणजे प्रत्येक मार्गशीर्षमधल्या गुरुवारी एक तुम्ही खीर अवश्य करा. तांदळाची करा, रव्याची करा, नाहीतर तुम्ही शेवयाची करा, पण अवश्य खिरीचा नैवेद्य देवीला दाखवा. फुटाण्यांचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे, हे मात्र विसरायचं नाही आपल्याला. खीर आणि फुटाणे यांचा नैवेद्य अवश्य देवीला दाखवायचा आहे. पूजा मांडणी केली असेल तर तिथे तुम्ही दाखवू शकता. पूजा मांडणी केलेली नाही तर देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती काहीतरी असतंच, तिथे तुम्ही हा नैवेद्य दाखवा.
तुळशीला नैवेद्य दाखवा खिरीचा, फुटाण्यांचा. हे अवश्य आपल्याला ही कामं करायची आहेत. ही खूप महत्त्वाची कामं आहेत. उपवासापेक्षाही महत्त्वाची ही कामं आहेत. ती आवर्जून तुम्ही करायची आहेत. त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारी, कुठल्याही गुरुवारी किंवा या संपूर्ण महिन्यामध्ये एखादी सवाशीण तुमच्या घरी आली किंवा गुरुवारी तुमच्या घरी कोणी सवाशीण, कुमारिका मुलगी, छोटी मुलगी आली, तिला हळद कुंकू द्या, त्या महिलेला किंवा मुलीला द्या. त्यांना काहीतरी गोड खायला द्या, दूध, साखर काहीतरी द्या. काहीच जमणार नसेल तर फक्त साखर द्या तुम्ही खायला त्यांना. पण त्यांना मोकळ्या हाताने पाठवू नका. शक्य असल्यास त्या महिलेची ओटी आवर्जून भरा. जर लहान मुलगी असेल तर तिला काहीतरी भेटवस्तू तुम्ही द्या. हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे. तुमची स्वतःची मुलगी असेल तर अवश्य तिचं पूजन तुम्ही प्रत्येक मार्गशीर्षमधल्या गुरुवारी करा. बघा, यासारखं पुण्य नाही आहे. त्यामुळे या गोष्टी आवर्जून करा. तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून दर गुरुवारी न विसरता आपल्याला लावायचा आहे. तूप वापरणं शक्य नसेल तर तेलाचा तरी लावा. पण बघा, तुळशीसमोर कधीच अंधार ठेवायचा नसतो. त्यामुळे अवश्य असा दिवा तुळशीसमोर तुम्ही लावायचा आहे. या गोष्टी आवर्जून करा. या गोष्टी चुकवू नका. तुमच्या घराजवळ गाय येत असेल किंवा दुसरे प्राणी येत असतील तर त्यांना हुसकवून लावू नका. त्यांना काहीतरी खाऊ घाला. गाईला तुम्ही गूळ, फुटाणे, चपाती हे खाऊ घालू शकता. काहीच नसेल तर एखादं केळ किंवा एखादं फळ असेल ते तुम्ही खाऊ घाला. मात्र त्यांना असं त्रास देऊ नका. जर कुत्रे वगैरे असतील त्यांना तुम्ही चपाती द्या. अशा प्रकारे तुम्हाला जमेल ते तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे बघा, आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं लक्ष्मीचं स्वागत कसं करायचं आपल्याला. तर हळदीमध्ये गोमूत्र किंवा पाणी मिक्स करून त्याने असा आपल्याला भरीव गोल काढायचा आहे. त्यावरती आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा असेल तर चालेल. कुठलंही तूप तुम्ही वापरलं तरीही चालेल. तूप वापरणं शक्य नाही तर तेलाचा तरी दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर आज संध्याकाळी तुम्ही अवश्य लावा. जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार असाल तेव्हा तुम्ही असा दिवा आवर्जून तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. पूजा मांडणी जरी केली नाही तरी प्रत्येक मार्गशीर्षमधल्या गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी असा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे. एखादा धूप किंवा अगरबत्ती पण तुम्ही लावू शकता. कारण बघा, जिथे सुगंध आहे, स्वच्छता आहे, तिथे माता लक्ष्मी आकर्षित होते. आणि आपल्याला कापूरमध्ये लवंग टाकून आपल्याला आज आरती पण करायची आहे मार्गशीर्षमधल्या गुरुवारी. आणि जी पूजा मांडणी आहे, तर जेव्हा आपण पूजा मांडणी करतो तेव्हा त्या पूजा मांडणीच्या आधी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक तुम्ही तांदळाच्या पिठाने आणि हळदीने काढायचं आहे. काय करायचं आहे, तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ कसं करायचं, तर थोडेसे तांदूळ जे आहेत घरातले ते घ्या, मिक्सरमध्ये बारीक करा, त्यामध्ये हळद मिक्स करा आणि अशा तांदळाच्या पिठामध्ये हळद मिक्स केलेल्या पिठाने तुम्ही एक स्वस्तिक जिथे पूजा मांडणी करणार आहात तिथे काढायचं आहे. हे स्वस्तिक काढायचं, मध्ये 4 बिंदू द्यायचे आणि बाजूला 2 उभ्या रेषा द्यायला विसरायचं नाही. आणि बघा, जरी तुमच्याकडून काही कारणांमुळे हा असं स्वस्तिक त्या चौरंगाखाली किंवा पाटाखाली काढायचं विसरलं असेल तरी देखील तुम्ही पूजेच्या समोर अशा प्रकारे तांदळामध्ये हळद मिक्स करून हे स्वस्तिक तिथे जवळपास पूजेच्या किंवा देवघराच्या समोर काढायचं आहे. किंवा पूजा मांडणी तुम्ही केलेली नाही आहे तरी तुम्ही असं स्वस्तिक देवघरासमोर काढू शकता. तर अवश्य तुम्ही हे उपाय करा, ही कामं करा. कारण बघा, उपवासापेक्षाही खूप जास्त महत्त्वाच्या या गोष्टी आहेत. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण या गोष्टी करायला विसरू नका. नक्कीच तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या व्रताचं फळ हे मिळणार. सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे बऱ्याच जणांना या गोष्टी कळतील आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल.